नमस्कार मंडळी. आज लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी पौष्टिक असं व्हेज पोटॅटो चीज सँडविच बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथे काकडी, टोमॅटो, कांदा स्वच्छ करून पातळ गोल स्लाइस करून घेतले. यात तुम्ही आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स घेऊ शकता, जसं शिमला, कोबी पण ॲड करू शकता. आणि सोबतच प्लेटमध्ये 2 बटाटे उकडून ते कुस्करून घेतले. तर सुरुवातीला गॅसवर पॅन ठेवून त्यात चमचाभर तेल गरम झालं की त्यात थोडासा हिंग, मोहरी आणि जिरं, अद्रक लसूण पेस्ट तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं. अद्रक लसूण पेस्ट चांगली परतून झाली की यामध्ये उकडलेला कुस्करून घेतलेला बटाटा घालायचा. पाव चमचा हळद, थोडंसं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून चमच्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं. तर बघा, या ठिकाणी आपली सँडविचसाठी लागणारी पोटॅटोची स्टफिंग तयार झालेली आहे. यामध्ये आपण जास्तही तिखट वापरलेलं नाही, त्यामुळे लहान मुलांसाठी परफेक्ट आहे. तर आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. गॅस बंद करून प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता सँडविच बनवायला घेऊ. तर इथे मी ब्रेडला लावण्यासाठी हिरवी चटणी घेतलेली आहे. तर यामध्ये पुदिना, कोथिंबीर, दही, हिरवी मिरची, आलं लसूण यांची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर या चटणीची डिटेल रेसिपी चॅनलवर आहे, नक्की बघा. सोबतच इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे. तर या ठिकाणी मी सँडविच बनविण्यासाठी आटा ब्रेड वापरला आहे. ब्रेडचा एक स्लाइस घेऊन त्यावर हिरवी चटणी पसरवून घ्यायची. चटणी पसरवून झाली की त्यावर जी आपण बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे ती घालायची. तर बटाट्याचा पातळ असा थर यावर लावून घ्यायचा, पसरवून घ्यायचा. अगदी मार्केटमध्ये मिळतं तसंच हेल्दी असं हे सँडविच तयार होतं. शेवटी आपण घरी बनवतोय त्यामुळे ते पौष्टिकच आहे. त्यानंतर एक एक करून यावर आता सुरुवातीला काकडी, तर बघा असं दाखविल्याप्रमाणे 3 ते 4 काकडीचे स्लाइस पसरवून घ्यायचे. आता वरतून काकडीवर थोडासा चाट मसाला भुरभुरायचा. नंतर काकडीप्रमाणेच टोमॅटोच्या स्लाइस ठेवायच्या. टोमॅटोच्या स्लाइस ठेवल्यानंतर यावर कांदा अरेंज केल्यानंतर यावर थोडंसं लाल तिखट घातलं. तर आता जे व्हेजिटेबल्स घेतलेले आहे त्याची स्लाइस ठेवून घ्यायची. असे एक एक थर लावायचे. घरात उपलब्ध असेल तर तुम्ही असं चीज स्लाइस सुद्धा घालू शकता किंवा किसलेलं चीज घातलं तरी चालेल. चीजवर सुद्धा मी थोडासा चाट मसाला भुरभुरला. तर आता बघा, ब्रेडची मी दुसरी स्लाइस घेतलेली आहे. यावर आता आपण टोमॅटो केचप लावणार आहोत. संपूर्ण ब्रेडला तो चमच्याने पसरवून घ्यायचा आणि टोमॅटो केचप लावलेला ब्रेड हा अगोदर तयार केलेल्या ब्रेडवर ठेवून द्यायचा. तर बघा, या ठिकाणी आपला व्हेज चीज पोटॅटो सँडविच तयार आहे. तुम्ही हे असं सुद्धा खाऊ शकता, पण या ठिकाणी मी ब्रेड हा थोडासा टोस्ट करून घेणार आहे. गॅसवर पॅन ठेवून त्यात थोडंसं बटर घातलं आणि दोन्ही बाजूने ब्रेड हा खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. तोपर्यंत आपण अगदी साध्या पद्धतीने लहान मुलं सुद्धा खातील असं सँडविच बनवूया. तर बघा, ब्रेडची स्लाइस घेऊन सुरुवातीला अगोदर जसं लावलं तसंच ग्रीन चटणी लावून घेतली. त्यानंतर बटाट्याची भाजी पसरवून घ्यायची आणि आता यावर चीज स्लाइस घालायचं. तर यामध्ये मी व्हेजिटेबलचा वापर केलेला नाही, फक्त हिरवी चटणी, बटाट्याची स्टफिंग आणि चीज घातलेला आहे. तर यावर थोडासा चाट मसाला भुरभुरायचा आणि दुसरी ब्रेडची स्लाइस घेऊन त्यावर केचप लावून घ्यायचा आणि ही स्लाइस चीजवर ठेवायची. तर बघा, अगदी साध्या पद्धतीने या ठिकाणी पोटॅटो चीज सँडविच हे तयार झालेलं आहे. तर बघा, अगोदर आपण जे भाजण्यासाठी सँडविच ठेवलेलं होतं ते मी पलटून घेतलं. तर बघा, वरतून मस्त क्रिस्पी असं झालेलं आहे. तर पुन्हा यावर थोडंसं बटर घालूया आणि दुसरी बाजू सुद्धा चांगली रोस्ट करून घेऊया. तर आवाजावरूनच तुम्हाला समजेल किती क्रिस्पी आणि मस्त कुरकुरीत असं हे सँडविच तयार झालेलं आहे. तर सँडविच हे दोन्ही बाजूने भाजून झालेलं आहे. तर हे खाली काढून घेऊया.
आणि दुसरं सँडविच जे आपण तयार करून ठेवलेलं होतं ते सुद्धा असं दोन्ही बाजूने आलटून पलटून मस्त क्रिस्पी असं भाजून घेऊया। वरतून कुरकुरीत आणि आतून भरपूर स्टफिंग असलेला चीजी हेल्दी सँडविच तयार आहे। चवीला खूपच छान लागतं। 2 पद्धतीने हे सँडविच मी तुम्हाला करून दाखवलं आहे। छानच लागतं। मुलांना टोमॅटो सॉस सोबत टिफिन मध्ये देऊ शकता। मुलं आवडीने खातात, तर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।